होते. कंपनीमध्ये काम करत असताना नवीन काहीतरी करायची सतत धडपड, आपण काहीतरी स्वतःच केलं पाहिजे, किती दिवस असं करायचं, म्हणून त्यांनी सर्वप्रथम तिरुमाला इंजिनिअरिंग कंपनी भोसरी येथे MIDC मध्ये काम सुरू केलं. स्वतः कामगारांबरोबर त्यांनी काम केलं. त्यानंतर त्यामध्ये सर्वांची मदत करून त्यांनी दुसरी कंपनी एरो इक्विपमेंट नावाची कंपनी सुरू केली. ती काकांमध्ये आहे. त्यानंतर त्यांनी अजून थोडीशी व्याप्ती वाढवली. एरो फिल्ट्रेशन अँड इक्विपमेंट कंपनी भोसरी असं MIDC मध्ये त्यांनी सुरू केली. त्यामध्ये अनेक लोकांना त्यांनी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे संतोष दादा तिरमणे यांच्या परिवाराचं एक सांगायचं म्हणजे की त्यांनी अनेक वर्ष त्यांच्याकडे वारकऱ्यांची दिंडी येते. कार्तिक एकादशीला पंढरपूरवरनं गुरुवर्य भक्त पारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जी दिंडी येते, त्या दिंडीचा विसावा संतोष दादा तिरमणे आणि त्यांच्या परिवाराकडे संत तुकाराम नगरला असतो. त्यामध्ये वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, अतिथी पूजन, वारकरी पूजन, अभंग, भजन असा कार्यक्रम असतो. आणि त्याचप्रमाणे संतोष दादा यांनी गोपालनाचा सुद्धा त्यांनी एक छंद जोपासला आहे. त्यांच्या कंपन्यांमध्ये 2-3 गायी पण आहेत. तर खरं हिंदू संस्कृतीचं ते पालन करत आहेत. आज जो जेवणाचा खर्च दादांनी दिला आहे तो म्हणजे त्यांच्या घरामध्ये त्यांची नात जी आहे हिरण्य, ती लक्ष्मीच्या रूपानं आलेली आहे. आणि नातू पण एक मोठ्या मुलाला नातू आणि लहान मुलाला मुलगी, असं त्यांना नात आणि नातू दोघं याच्या आनंदामध्ये त्यांनी आजचं जेवण आपल्याला दिलेलं आहे. त्याबद्दल मी पवन दादा यांना आपला विनंती करतो की आपण संजय दादा आणि यांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. काही नाही दे आयफोनचं माहिती नाही. माहिती आहे मला सगळं. कल बाबा ते पण तुझी ॲप स्टोर आहे. दुसरा आपण एक सत्कार करणार आहे. सांग बाबा प्ले स्टोर याच्यात प्ले स्टोर नाही ॲप स्टोर. हां कुठे ते त्यासाठी मी अमोल दादा कुठे विनंती करतो की आपण पुढच्या सत्कारासाठी तयार राहायचं आहे. पुढचा सत्कार तो म्हणजे